सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की श्रीनू आणि दादा बोलत असतात तेव्हा दादा श्रीनूला विचारत असतात की नक्की मुंबईत काय घडलं होतं. त्यावर श्रीनू म्हणतो की अहो दादा मी गेलो, मला काही गोष्टी विचित्र वाटल्या. निशीच्यासुद्धा डोळ्यात पाणी होतं आणि वागणंसुद्धा बदललेलं. पण मला असं वाटलं की खूप दिवसांनी आपल्या घरातला माणूस बघितला आहे, त्यामुळे घरची आठवण आली असेल म्हणून मी तिच्या डोळ्यातल्या पाण्यांकडे दुर्लक्ष केलं. पण दादा मामा, मी तेव्हाच बघितलं असतं तर आज ही निशीवर वेळ आली नसती. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. त्यावर दादा म्हणतात की हे सगळं माझ्या मुलीसोबत इतक्या दिवसापासून घडतंय आणि निशीने मला सांगावंसं महत्त्वाचं नाही वाटलं तिला. आता काहीही झालं तरी माझी निशी परत त्या घरात पाऊल ठेवणार नाही. श्रीनू म्हणतो की हो दादा मामा, काहीही झालं तरी निशीला त्रास होईल असं आपण काहीच करायचं नाही. त्यावर दादा म्हणतात की हो, पण या सगळ्यात आधी ती निशीला नॉर्मल करून तिला या धक्क्यातून बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर ती अशीच प्रत्येकाला घाबरत बसेल आणि हे तिच्यासाठी सुद्धा आणि तिच्या बाळासाठी सुद्धा धोक्याचंच आहे. श्रीनू म्हणतो की हो, आपण सगळेजण प्रयत्न करून तिला यातून बाहेर काढूच आणि त्या लोकांसमोरून लांब ठेवू, जेणेकरून तिच्यासमोर त्या घरातलं कोणीच येता कामा नये. जर त्या घरातलं परत तिच्या समोर आलं तर तिला परत तोच धक्का बसेल आणि यातून बाहेर पडणं तिच्यासाठी खूप अवघड जाईल. दादा म्हणतात की तिची आणि त्या घरातल्यांच्या कुणाचीच भेट होणार नाही याची आता जबाबदारी माझी आणि कोण निशीला भेटायला ते सुद्धा मी बघतोच. इकडे नीरज नांदिवलीला यायला निघालेला असतो. तो आपल्या घरी जातो, पूर्ण तयार होतो. तेव्हा निकी मेघनाला फोन करून सांगते की नीरज नांदिवलीला निघाला आहे. त्यावर मेघना म्हणते की ओ गॉड, आता काय करू, मी त्याला कसं अडवू. त्यावर निकी म्हणते की आता त्याला मी अडवायचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मेघना बोलते की ठीक आहे, मी बघते काय करायचं ते म्हणते. तेवढ्यात नीरज फ्रेश होऊन आपली बॅग भरून खाली आलेला असतो. हॉलमध्ये त्याचे बाबासुद्धा असतात. तेव्हा मेघना विचारते काय नीरज, कुठे निघालास. त्यावर नीरज म्हणतो की मी नांदिवलीला चाललो. वर मेघना त्याला बोलते की नीरज, आत्ता तर निशी गेली आहे, तू लगेच कशाला जातोय, थांब थोडे दिवस, 2 दिवस वाट पहा मग जा. ते लोक काय विचार करतील, निशी आली की लगेच तू सुद्धा आला. तेव्हा नीरज म्हणतो की नाही मॉम, काहीतरी चुकतंय, माझी निशी अशी वागूच शकत नाही, यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि ते मला शोधून काढलंच पाहिजे. त्यावर नीरजचे बाबासुद्धा त्याला साथ देत म्हणतात की हो नीरज बाळा, तू जा. खरं तर मी कालच जाणार होतो पण मेघनामुळे मी गेलो नाही, तू खरंच जा. मेघना म्हणते की अहो तुम्ही त्याची साथ काय देताय, त्यानं असं जाणं अचानक बरोबर दिसतं का. त्यावर नीरजचे वडील म्हणतात की त्यात काय नाही बरोबर दिसणार, नीरज बेटा तू जा, असं म्हणून नीरज तिथून जायला निघतो. मेघना डोक्याला हात लावून बसलेली असते. आता ती विचार करत असते की आपलं भांडं फक्त फुटू नये. नीरज नांदिवलीला यायला निघतो. तेवढ्यात ओवीला मंजू विचारते की काय गं ओवी, काय झालं निशीला, ती अशी का वागतीये, तुला काही सांगितलं का तिने, काल तू बोलत होतीस ना तिच्याशी. तेव्हा ओवी म्हणते की अहो तिला धक्का बसलाय. त्यावर लाली म्हणते की नक्कीच त्याच घरातल्यांनी काहीतरी माझ्या निशीसोबत केलं असणार आहे, नाहीतर निशीची ही अवस्था कधीच झाली नव्हती. या अवस्थेत आम्ही तिला असं पहिल्यांदाच बघतोय. तेव्हा ओवी म्हणते की ती गरोदर असल्याचं सत्य तिच्या मेघनांटीला कळालं होतं आणि त्यांना हे बाळ नकोय. खरं तर त्यांना निशी आणि नीरजनं एकत्र आलेलंच नकोय. तेव्हा बंधू म्हणतात की अगं पण त्यांनीच तर त्यांचं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा ओवी म्हणते की हो, त्यांनी फक्त नीरजसाठी लग्न लावून दिलं होतं की नंतर वेगळं करता येईल. पण निशी प्रेग्नेंट आहे हे कळाल्यानंतर नीरज सर तिला सोडून देणार नाहीत म्हणून त्यांनी तिचं बाळ मारायचा सुद्धा प्रयत्न केला आणि याचाच धक्का निशीला बसलाय. तेव्हा लाली म्हणते की काय माणसं आहेत, कुठल्या खालच्या पातळीची माणसं आहेत की स्वतःच्या नातवंडांना सुद्धा सोडलं नाही. अगं पण हे त्यांचंसुद्धा मूल आहेच की, हे फक्त निशीचंच नाही. ओवी म्हणते की हो, निशीला सगळ्याचा खूप मानसिक त्रास झालेला आहे. योग्य वेळेत डॉक्टरांनी त्यांना सांगितलं म्हणून निशीचं बाळ वाचलं, नाहीतर निशीच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. हे सत्य ती पचवू शकली नाही. तरी नशीब योग्य वेळेत दादा आणि उमाई तिथे जाऊन निशीला इकडे आणलं, नाहीतर निशी तिथेच कुडत बसली असती. हे ऐकून बंधूंना खूप राग येतो. बंधू म्हणतात की हे आता खूप झालं, डोक्यावरून पाणी गेलं ह्या लोकांचं. तरी मला शहरातल्या लोकांवर आधीपासूनच विश्वास नव्हता. दादा म्हणतो ना तेच खरं आहे. शहरातले लोक फक्त पैशाच्या जीवावर असतात.
माझ्या निशीच्या जीवाला धोका आहे काय? आता त्या शहरातला माणूस माझ्या गावात जरी पाय ठेवला ना तरी त्याचे हातपाय तोडून ठेवेल, नाहीतर नावाचा बंदूक होत नाही असं म्हणतो. त्यांना सगळ्यांना तिच्या अवस्था बघवत नसते. मंजू रडायला लागते. तेवढाच नीरज पळत येऊन घरात निशी म्हणून ओरडतो. कुठे असतो? बंधू मागे वळून बघतात तर नीरज दिसतो. तेव्हा नीरज निशी कुठे असं विचारत असतानाच बंधू म्हणतो की काय काम आहे तुमचं? त्यावर नीरज म्हणतो प्लीज मला एकदा निशीशी बोलू द्या. तेव्हा बंधू म्हणतो की आता बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आहे. सभ्य शब्दात सांगतोय की तुम्ही इथून जावा, उगाच परत काही प्रॉब्लेम नको. त्यावर नीरज म्हणतो की तुम्ही सगळे असे का बोलताय? मला कोणी काही सांगेल का? त्यावर बंधू म्हणतात की तुम्ही तुमच्या घरातल्यांना जाऊन विचारा आम्ही सगळं असं का बोलतोय. नीरज म्हणताय की प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर बंधू म्हणतो की आधी स्वतःच्या घरात काय घडतंय आणि नजरेमागे काय होतंय याचा शोध घ्या, मग दुसऱ्यांना सांगा की काहीतरी गैरसमज होतोय. नीरजला काही कळत नसतं की हे सगळे असे का वागतायत. म्हणतो की प्लीज मला एकदा निशीशी बोलू द्या. ती अशी का वागते माझ्याशी मला काहीच कळत नाही आहे. तिला मी किती कॉल केले पण ती एकसुद्धा कॉल रिसीव करत नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते की सर तुम्ही काय बोलताय? एकदासुद्धा निशीच्या फोनवर तुमचा फोन आलेला नाही. कमीत कमी इथे तरी खोटं बोलू नका. त्यावर नीरज म्हणतो की हे बघ पुरावे आहेत माझ्याकडे, मी तिला खूप वेळा फोन केला पण तिने माझा एकदाही फोन उचलला नाही. त्यावर बंधू म्हणतात की आता बोलायच्या गोष्टी विसरा. तुम्ही चांगल्या शब्दात इथून निघून जाताय की आम्हाला नाही तर तुम्हाला हकलून द्यावं लागेल. निशीची जी अवस्था झाली आहे त्या सगळ्याला तुमचं घर आणि तुम्हीच कारणीभूत आहात. त्यावर नीरज म्हणतो की थांबा, तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि निशीची अवस्था म्हणजे काय झालं आहे निशीला? तेव्हा बंधू म्हणतात की असं दाखवू नका की तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. नीरज म्हणतो की काय झालं आहे निशीला? निशी ठीक तर आहे ना? त्यावर घरातले सगळे शॉक होऊन त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की आपल्याला काही माहीत असलंच नाही असं म्हणू नका. त्यावर नीरज म्हणतो की निशी खरंच ठीक तर आहे ना, एवढं तरी सांगा मला. त्यावर ओवी म्हणते की नाही, निशी अजिबात ठीक नाही आहे. नीरज म्हणतो की प्लीज मला एकदा भेटू द्या ना तिच्याशी, एकदा फक्त बोलू द्या. तरीसुद्धा घरातले कोणीच त्याला भेटून देण्यासाठी तयार नसतात. नीरज खूप हातापाया पडत असतो पण घरातले ऐकायच्या मनस्थितीत नसतात. त्याला सरळ सरळ तू माघारी जा किंवा आम्ही तुला हकलून देऊ असं सांगत असतात. नीरजला या सगळ्यांच्या वागण्यामागचं काहीच कारण कळत नसतो. तो पुरेपूर प्रयत्न करत असतो की एकदा निशीसोबत बोलावं पण त्याला कोणीच भेटून देत नाही आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या मालिकेत पुढे इंटरेस्टिंग काय होणार आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.